सुरू केले का, काय सांगणार? माननीय मुख्यमंत्र्यांनी काल संपूर्ण राज्याच्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सर्वच संबंधित विभागाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये जे नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करणे आणि एवढंच नाही तर राज्याची पुढची पूर परिस्थिती बघता संपूर्ण प्रशासनाला अलर्टचे आदेश दिले आहे। कुठलीही जीवहानी होणार नाही, प्राणहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याबद्दलच्या सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। मी सुद्धा महसूल खात्यामध्ये आमची जबाबदारी आहे संपूर्ण सर्वेक्षण योग्य पद्धतीने करून देणे। त्या सर्वेक्षणाचं काम आमचं महसूल विभाग चांगल्या पद्धतीने करेल आणि कोणाचंही नुकसान भरपाई राहणार नाही याची काळजी महसूल विभाग घेईल। घरांचं नुकसान झालं किंवा तात्कालिक नुकसान झालं त्याला तात्कालिक मदत देण्याची प्रावधान आहे, त्याबाबत काय सांगणार? एनडीआरएफ, एडीआरएफच्या जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तातडीनं 24 तासाच्या आत खावटी असेल, त्यानंतर घराची पडझड असेल, तातडीचे अनुदान असतील, सारा देण्याची तरतूद आहे। त्यानुसार कारवाई सरकार करते आहे। दीक्षाभूमी संदर्भामध्ये वाद निर्माण झालेला आहे, 2 गट पडलेले आहे, त्या संदर्भात तुमची माहिती काय? विकास आराखडा एक अडलेला आहे आणि 2 गटामध्ये वाद सुरू आहे, गवई आणि फुलझेले गट। दीक्षाभूमीच्या ट्रस्टमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल शासनाचा काही याच्यामध्ये रोल नाही, ट्रस्टचा वाद आहे। परंतु शासनाने एक आराखडा तयार केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी यांनी मला सूचना दिली होती की चांगला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दीक्षा घेतली त्यावेळी काय त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता, त्यावेळचं संशोधन काय होतं याचा आधार घेऊन चांगला प्लान आम्ही तयार केला। लवकरच आम्ही आंबेडकरी जनतेला सूचना देण्याकरता हा प्लान पब्लिक डोमेनला टाकणार आहे। आणि एवढंच नाही तर दीक्षाभूमीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांना हा एकदा प्लान दाखवणार आहे। साधारण 15 दिवसामध्ये आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि मग या फायनल झालेल्या प्लानचं काम चालू करू आणि पुढच्या 3 वर्षामध्ये दीक्षाभूमीचं काम पूर्ण करू। 22 ऑक्टोबरचा अभियान तुम्ही जाहीर केलेला आहे, काय हे अभियान आहे आणि अभियान काय सांगा?